राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे। 3 आठवड्याचं पूर्ण अधिवेशन या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे आणि अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटावेत या दृष्टीने सकारात्मक चर्चा आणि त्याच्यावर सरकारच्या वतीनं योग्य उपाययोजना अशा पद्धतीचं नियोजन करणं हे सरकारी पक्ष म्हणून आम्ही त्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं म्हणजे आजही आमच्या विरोधी पक्षांनी चहापानावर बंदी घातली किंवा चहापानावर बहिष्कार घातला। खरं तर ते चर्चेला आले असते तर काही गोष्टींवर चर्चा झाली असती, काही विचार विनिमय झाला असता, पण त्याऐवजी त्यांनी 6 पानाचं एक पत्र आम्हाला दिलं। एक गोष्ट चांगली आहे की मागच्या वेळी पत्रावर सह्या नाहीत अशी टीका झाल्यामुळे यावेळी पत्रावर सह्या दिसतायत, पण आपल्यापैकी ज्यांनी ज्यांनी पत्र बघितलं असेल त्यांच्या लक्षात येईल की आधीच सगळ्यांच्या सह्या वेगळ्या पानावर घेऊन ठेवल्या आहेत आणि त्याच्यावर 6 पानाचं पत्र जोडलेलं आहे। त्याच्यामुळे हरकत नाही, पण किमान म्हणजे काहीतरी आमचे विरोधक लक्षात घेत आहेत, ही अतिशय चांगली गोष्ट आहे। आणि आपण जर बघितलं तर हा जो काही सह्यांचा जो काही एका कागदावर त्या ठिकाणी हाताने गोष्ट क्रमांक लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो, त्यातून लक्षात येतं की ते वेगळं जोडलेलं आहे। आपण जर हे पत्र बघितलं, मला थोडी शंका आली म्हणून मी जरा चेक केलं तर माझ्या लक्षात आलं की हे पत्र देखील ChatGPTने तयार केलं आहे। याचा उपयोग करून म्हणजे पत्र हे तयार करण्याकरता आता विषय राहिले नाहीत, कल्पकता राहिली नाही किंवा प्रश्नाचं आकलन जे आहे ते आकलन राहिलेलं नाही, त्यामुळे एआयचा उपयोग करून पण मला या गोष्टीचा आनंद आहे की किमान टेक्नॉलॉजीचा उपयोग हे विरोधक करायला लागलेले आहेत। ही चांगली गोष्ट आहे। आपल्यापैकी प्रत्येकालाच तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे। येणारा जमाना एआयचा असल्यामुळे येणारी आव्हानं लक्षात घेत विरोधकांनी आतापासून त्याचा उपयोग सुरू केला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन देखील या निमित्ताने करतो। आणि खरं तर आपण बघितलं पाहिजे की आता या ठिकाणी यावेळी जयंतराव वेळेवर पोहोचले या पत्रकार परिषदेमध्ये, कारण आपण कनेक्टिंग लिंक तयार केलेली असल्यामुळे ते कुठेही ट्रॅफिकमध्ये अडकले नाहीत आणि या ठिकाणी ते पोहोचले। फक्त आता अल निनोला देखील आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे। ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हे पण जर त्यांनी ChatGPTला विचारलं असतं तर अशा प्रकारचे स्टेटमेंट्स त्यांनी केले नसते। आणि आपल्याला कल्पना आहे की भास्करराव अलीकडच्या काळात खूप रागवतात। तुम्ही कालच बघितलं असेल की ते आपले मिलिंद नार्वेकर यांनी 2-4 वेळा हॉर्न वाजवल्यानंतर भास्कररावनी त्यांचंच ऑपरेशन तुडवा करून टाकलं। तर हरकत काही नाही। मला असं वाटतं की आता एकूणच या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये कोणताही नवा विषय हा विरोधक मांडू शकलेले नाहीत। त्यांच्या पत्रातही म्हणजे एक तर पॅराग्राफ असा आहे की मी तुम्हाला 2023 पासूनच्या प्रत्येक पत्रामध्ये तो पॅराग्राफ तुम्हाला दाखवू शकतो। म्हणजे त्याचं ते काही बदलतच नाही, तसे तेच घटना टाकतात। ज्या घटनांवर चर्चाही झाली, कारवाई झाली तरी त्याच घटना टाकतात, कारण लोकांना अपेक्षित असे मुद्दे हे विरोधकांना अवगतच नाही आहेत। हा याच्यामागचा मोठा प्रश्न आहे। आता त्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात देखील याच्यामध्ये सूतोवाच केलेला आहे। पहिल्यांदा तर मी स्पष्ट करू इच्छितो, समोर कुठल्याही निवडणुका नसताना आम्ही कर्जमाफी केली आहे। केवळ विधानसभाच नाही तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकलेलो आहोत, तरी देखील आम्ही हा विचार केला नाही की आता काय करायचं। आता 2029 ची निवडणूक आहे
त्यामुळे 28 किंवा 29 मध्ये कर्जमाफी करू असा विचार आम्ही केला नाही, कारण आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे, याकरताचं एक इन्स्ट्रुमेंट, एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो. यापूर्वीही जेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती तेव्हाही मी सांगितलं होतं की कुठल्याच कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही. कर्जमाफी हा काही परमनंट उपाय पण नाही, पण परिस्थिती अनुरूप आपल्याला कर्जमाफी करावी लागते, कारण त्याशिवाय त्या कर्जाच्या नेटमध्ये पुन्हा आपल्याला शेतकऱ्यांना आणता येत नाही. पण हे करत असताना यावेळी आपण एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीला हे काम दिलं होतं की त्यांनी शॉर्ट टर्मच्या उपाययोजना, लॉंग टर्मच्या उपाययोजना, बँकिंग सिस्टीमवर त्याचा होणारा परिणाम, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या संदर्भातला रिपोर्ट द्यावा. समितीच्या रिपोर्टच्या आधारावर काही निकष आपण यामध्ये टाकलेले आहेत, पण मला असं वाटतं की आज आपण जर विचार केला तर 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. आणि हा जो आकडा आहे आतापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा आहे. सर्वात जास्त बेनिफिशरीज आतापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहे. त्यामुळे काही गोष्टी निश्चितपणे आपण केलेल्या आहेत की बँकिंग सिस्टीम जी आहे त्या बँकिंग सिस्टीमवर जर ताण आला आणि बँका जर त्या ठिकाणी अडचणीत आल्या तर उद्याच्या काळामध्ये आजच आपण पाहतोय, मागच्या काळात नागपूरसारखी बँक, वर्धेसारखी बँक, बुलढाणासारखी बँक, या बँका अडचणीत आल्यामुळे आज या जिल्ह्यांमध्ये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याची संख्या ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आणि म्हणून बँकाही कशा प्रकारे वाचवता येतील, पण कर्जमाफी बँकेकरता नाही, ती शेतकऱ्याकरता, अशा पद्धतीनं याचं स्ट्रक्चरिंग आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून हे आता 2 लाखाचं सांगतात, मागच्या काळामध्ये 2 लाखाच्या वर 2 रुपये झाले तरी यांनी कर्जमाफी दिलेली नाही. आम्ही मात्र वरचे पैसे भरले तर 2 लाख रुपये त्याच्या खात्यामध्ये भरतो आणि तेही 10% शेतकरी आहेत. बाकी सगळे शेतकरी, मी एक्झॅक्ट आकडेवारी सभागृहात देईन, पण बहुतांश शेतकरी हे 2 लाखाच्या आतले शेतकरी आहेत.